श्री क्षेत्र बुलेश्वर मंदिरावर जे माझं यादवकालीन बुलेश्वर नावाचं पुस्तक पहिलं पुस्तक आलं, तर त्या पुस्तकामध्ये खरं तर पहार ठोकवून उलटी वाहन लावले आणि ही भूमी निर्मनुष्य आहे असं जाहीर केलं. त्यानंतर पुणे प्रांताचा सगळा कारभार आपण बुलेश्वरची माहिती घेता आपण आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो की या मंदिराची जडणघडण कशी झाली, बांधकाम कसं झालंय, याच्या आपण इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाने तिथं मंदिरात येतो. पण आपल्याला फक्त शिल्पाचं तुटलेल्या अवस्थेत किंवा काय एवढंच पाहून आपण नमस्कार, मी दशरथ यादव. खरं तर बुलेश्वर मंदिर जे पर्यटक पाहायला येतात, जे भाविक भक्त या मंदिराला भेट देतात, तर इथं मंदिर पाहिल्यानंतर मंदिरातली जी शिल्पकला आहे ती शिल्पकला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळीच भावना तयार होती. त्या मंदिरातल्या मूर्ती त्या कलाकारांनी घडवल्यात, ते मंदिर कधीचा, अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. खरं तर बुलेश्वर मंदिर ज्या ठिकाणी उभा आहे त्या मंदिराच्या आजूबाजूला जे बुरुज दिसतात तर तो दौलत मंगळगड आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरान राया. तर आज आपण यवत मध्ये चाललोय. यवत मधील अशा एका ठिकाणी चाललोय की यवत त्या चौकापासून फक्त अर्धा किलोमीटर पुढे आणि आपण आज यादवकालीन मंदिर म्हणजेच श्री बुलेश्वर मंदिर पुणे जिल्ह्यात फेमस आहे. अनेक भाविक भक्त बाहेरून येतात आणि तिथं तेथील जे दगडी वास्तू आहे किंवा दगडी कौशल्य आहे जे पहिल्या लोकांनी बनवलेले आहे, 3 ते 4 वेळेस जीर्णोद्धार झालाय त्या मंदिराचा. आपण पूर्णपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करू. जसं तुम्ही मला बोलाय मातेच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला, या पण व्हिडिओला प्रतिसाद देताना अशी अपेक्षा करतो. जेवढे होईल तेवढे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. तर चला तर पाहू. मित्रांनो, अर्धा घाट चढून आलाय. छोटासाच घाट आहे पण लय खोल दऱ्या आहेत. हे बघा, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. इकडं पहा, तुम्हाला मी फिरून दाखवतो. हा या साईडला एंडे घाटाचा, वरच्या साईडचा, आणि इथून गाड्या नागपोटी वळणाने खाली जातात. लय मोठा घाट आहे इकडच्या साईडला. आणि खालची दरी बघा, दरी डोळे फिरतात डायरेक्ट. किती खोल आहे बघा. खूप मोठं असं नैसर्गिक दृष्ट्या तुम्ही पहा की किती मस्त एरिया आहे. आणि तुम्ही जेव्हा कधी येताल तेव्हा तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. आता हे ताडाचं झाड आहे बघा, ताडाचं माडाचं काय असतं ते, तर खूप भारी वाटतं. आणि इकडं आता आपण वर जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या बुलेश्वर देवस्थानच्या याच्यात आलोय. इकडं झाडामध्ये ते नाव गेलंय. तर या साईडनी जर आला तुम्ही माळशिरस मार्गे पुरंदर त्या साईडने येऊ शकता, सासवड मार्गे. आणि हा रोड आपण आलोय तो ओरुळी कांचनवरून सोलापूर हायवे मार्गे यवत पासून इकडं वर येऊ शकतो. मी आता तुम्हाला तिथून शूट दाखवली. त्या बुर्जाच्या खालच्या साईडला जसं बोलाय देवीला खंदक आहे, तसंच 2 प्रकारे खंदक आहे. एक चोर वाट टाईप दिसतंय पण खाली काय दिसत नाहीये. तर खाली खूप मोठं खंदक आहे मित्रांनो. मला जस्ट आता दिसलंय, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. पहा, तर
पाणी साठवण्यासाठी 2 भाग आहे त्याला. इकडच्या साईडला गवत वगैरे उगलेलं आहे आणि एकदम पाण्याचे टाके वगैरे बनवलंय. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल पुढे एक बुरुज आहे आणि किल्ल्याचा आवार खूप मोठा होता, जो दौलत मंगल किल्ला आहे. आणि इथे एक बुरुज आहे, थोडा पडका झालाय आता. आणि इथं थोडंसं पिंड वगैरे आहे. आणि इथं एक देवीचं मंदिर आहे, नाव काय एवढं समजत नाही, पण मला वाटलं की हा छोटा दरवाजा आहे, पण हे देवीचं मंदिर असल्यामुळं याला कुलूप वगैरे. आणि खालचा परिसर तुम्ही पाहू शकता. मंदिरावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक पायरी वाट आणि या साईडला डायरेक्ट गाड्या आहेत. तिथं समोर तुम्हाला गाडी दिसत असेल या झाडांमध्ये. हे मग अशी पार्किंग दाखवल्याप्रमाणे इथं एका महाराजांचा मठ आहे, आपण घेऊ माहिती त्यांची पण. तर इथून येताना 2 पायऱ्या, 2 मार्गांचा वापर आणि सरळ मंदिराची तुम्हाला समोर घंटा दिसत असेल. कमीत कमी 200 पायऱ्या असतील. तर वर जाऊ आपण, वरून शूट घेण्याचा प्रयत्न करू. खूप मस्त मनमोहक असं मंदिराची शिल्पाकृती आणि डिझाईन वगैरे खूप मस्त वाटतं या ठिकाणी आल्याच्या नंतर. नमस्कार मित्रांनो, आपण बुलेश्वरची माहिती घेता आपण आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो की या मंदिराची जडणघडण कशी झाली, बांधकाम कसं झालंय. याच्या आपण इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनाने तिथं मंदिरात येतो, पण आपल्याला फक्त शिल्पाचं तुटलेल्या अवस्थेत किंवा काही एवढंच पाहून आपण जातो. पण आपले जी इच्छा आहे की बाबा हे मंदिर कधीच आहे, काय एका साईडला पाटी लावलेली तेवढीच माहिती भेटते. पण खरं तर त्या मंदिरावर संशोधन म्हणजे संशोधन कोणी केलं, काय केलं, किंवा पुस्तकं आहेत का नाही याच्यावर. तर असेच पत्रकार दशरथ जी यादव यांची आज माहिती घेणार आहे. योगायोगाने आपल्याला त्यांची भेट झाली. ते पत्रकार आहेत, कवी आहेत, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, सकाळचे वृत्तपत्रात पण त्यांचे लेख आलेले आहेत. तर त्यांचे 2 पुस्तक आहेत, एक पंढरीची वारी आणि वारीच्या वाटेवर, आणि दुसरं पुस्तक बुलेश्वरवर काढलंय त्यांनी, यादवकालीन बुलेश्वर असं मंदिर त्यांनी पुस्तकाचं हे केलंय लेखन. तर त्यांच्याशी आपण गाठ भेट घेऊ, चला तर पाहू. नमस्कार, मी दशरथ यादव. खरं तर बुलेश्वर मंदिर जे पर्यटक पाहायला येतात, जे भाविक भक्त या मंदिराला भेट देतात, तर इथं मंदिर पाहिल्यानंतर मंदिरातली जी शिल्पकला आहे ती शिल्पकला पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळीच भावना तयार होती. इथला हा जो शिल्प सौंदर्याचा
अमोल असा ठेवा आहे. त्या ठेव्याविषयी उत्सुकता तयार होते आणि इथल्या मंदिरातल्या मूर्ती त्या कलाकारांनी घडवल्यात, ते मंदिर कधीचा, अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात. पण खरं सांगायचं झालं तर बुलेश्वर मंदिर हा पुरंदर तालुक्याच्या पूर्व टोकावरचं माळशिरस नावाचं गाव आहे. गावाच्या पासून बुलेश्वर टेकडीवर, पूर्वी त्याला बेलनचा डोंगरही म्हटलं जायचं, त्या डोंगरावर बुलेश्वराचं एक सुंदर असं देवालय या ठिकाणी उभं आहे. खरं तर बुलेश्वर मंदिर ज्या ठिकाणी उभं आहे त्या मंदिराच्या आजूबाजूला जे बुरुज दिसतात तर तो दौलत मंगळगड आहे. खरं तर महाराष्ट्र अशी भूमी आहे की या भूमीमध्ये जसा इतिहास घडला जातो तसा भूगोलही महाराष्ट्राचा फार मोठा आहे. आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि समुद्र सपाटीच्या सगळ्या समुद्र किनारपट्टी आणि पठारी भाग असा एक आगळा वेगळा महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं. आणि या महाराष्ट्रामध्ये खरं तर 13व्या शतकात 11व्या शतकात देवगिरीला यादवांचं राज्य होतं. राजा रामदेवराय यादव हा राजा होता. आणि यादवांचं राज्य तसं म्हटलं तर 300-350 वर्ष यादवांची राजवट होती वेगवेगळ्या परिसरामध्ये. पण देवगिरीवरून जे यादव राज्य करत होते त्यांनी भुलेश्वर या ठिकाणी शंकराचं, एक भुलेश्वराचं सुंदर असं देवालय देवगिरीकर यादवांनी बांधलंय. त्याचे काही शिलालेख आणि जुन्या कागदपत्रातून आपल्याला त्यातून माहिती मिळते. पण हे मंदिर पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या भुलेश्वर मंदिरात आपण प्रवेश करायच्या अगोदर आजूबाजूला असणारा भग्न असे जे बुरुज आहेत तो दौलत मंगळगड किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी अगोदर मुरार जगदेव हा पुणे प्रांताचा कारभार भुलेश्वर मंदिरावरून करायचा. मामले दौलत मंगळगड असा पत्रव्यवहार त्या काळातला आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच भुलेश्वरच्या परिसरामध्ये खरं तर करा नदीपासून अगदी एक 15-16 किलोमीटरवरचं भुलेश्वर आणि जेजुरी हा पुरंदरच्या मातीला, या भूमीला मिळालेलं एक मोठं वैभव आहे. मामले दौलत मंगळगड जो किल्ला आहे तो किल्ला खरं तर मुरार जगदेव या किल्ल्यावरून पुणे प्रांताचा कारभार करायचा. निजामाच्या काळामध्ये पुणे जाळून बेचिरा केलं, तिथं पहार ठोकून उलटी वाहन लावली आणि ही भूमी निर्मनुष्य आहे असं जाहीर केलं. त्यानंतर पुणे प्रांताचा सगळा कारभार खरं तर भुलेश्वर मंदिराच्या तिथं दौलत मंगळगड किल्ल्याहून मुरार जगदेवनी केला. आणि हा परिसर, हा किल्ला किंवा हा जो भुलेश्वराचा जो सगळा ठेवा आहे तो अगदी छत्रपती शहाजी राजेंचा जो सुप परगणा आहे, सुप परगण्यापासून एक 14-15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि खरं तर भुलेश्वरच्या मंदिरापर्यंत आपण आलं, या टेकडीवर आलं तर मंदिराच्या दक्षिणेला जेजुरीचा खंडोबा दिसतो आणि जेजुरी खंडोबा आणि सह्याद्री पर्वताची डोंगर रांग दिसते. आणि आपण उत्तरेला पाहिलं तर उत्तरेला मुळामुठा नदीच्या पाण्याने हिरवागार झालेला यवत आणि दौंडचा सगळा परिसर आपल्याला नयन मनोहर असं दृश्य भुलेश्वर गडावरून पाहायला मिळतं. आजूबाजूचा परिसर सुंदर आहे. हे भुलेश्वर मंदिर ऐतिहासिक आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन बालपणी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ गडावर आल्याचे काही उल्लेख आपल्याला मिळतात. पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांचाही काही काळ या भुलेश्वरच्या जो नगारखाना आहे पुढचा
तर तो नगारखाना मला वाटतं 1 लाख रुपये काही खर्च करून त्या काळामध्ये तुकोजी होळकरांचं राज्य होतं आणि त्यांनी जेजुरीच्या खंडोबाचं मंदिराचा जीर्णोद्धार आणि बुलेश्वरच्या नगरखान्याचं काम आणि जीर्णोद्धार ते एकाच काळामध्ये झालेलं आहे. आणि त्यावेळेस बुलेश्वरला चांगला चुना होत नाही म्हणून तो जेजुरीहून मागवला असे काही पत्रव्यवहार जुन्या काळामधले उपलब्ध आहेत. आणि ब्रह्मेंद्र स्वामींनी जातीनं लक्ष खरं तर तो नगारखाना उभारण्यामध्ये घातलेलं होतं. तुकोजी होळकरांची मदत होती तोही सगळा. आणि त्यानंतर ब्रह्मेंद्र स्वामींना बुलेश्वरला समाधी घ्यायची होती पण नंतर त्यांनी दहावडशीला समाधी घेतली. त्यांचा निर्णय बदलला आणि तो ऐतिहासिक महापुरुष असं त्या काळातलं ब्रह्मेंद्र स्वामींचं वर्णन केलं जायचं. असा बुलेश्वरचा नयन मनोहर. खरं तर आपण मंदिरात अडगंठा वाजल्यानंतर आपण आज ज्यावेळेस प्रवेशद्वाराने प्रवेश करतो त्यावेळेस आपल्याला बजरंगबली हनुमानाचं दर्शन होतं. आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बुलेश्वरची जी बांधणी आहे खालचा चौथाऱ्यानंतर एक पहिला मजला आहे. त्या पहिल्या मजल्यावर नंदी मंडप आणि नंदी मंडपाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथं गरुड खांबाचा मंडप दिसतो. गरुड खांबाचा मंडप त्या मंडपातून आपण पुढे गेल्यानंतर अंतराळ आणि मग आतमध्ये गर्भगृह आहे आतमध्ये. आणि तिथं मग आपल्याला बुलेश्वराची पिंड जिथं जागृत देवस्थान म्हणूनही बुलेश्वरचा खरं उल्लेख केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं बुलेश्वर मंदिर पाहायला आल्यानंतर तुम्हाला खरं तर बुलेश्वर मंदिरामध्ये ज्या शिल्पकला आहेत तर त्या शिल्पकला आपण शंभू बुलेश्वराचं दर्शन करून बाहेर आल्यानंतर आपण ज्या मंडपातून आपण बाहेर ओवऱ्याच्या परिसरामध्ये ज्यावेळेस प्रदक्षिणा मार्गावर येतो त्यावेळेस आपल्याला बाजूलाच एका बाजूला रामायणातले शिल्प रामायणातले संपूर्ण रामायण एक 18-20 भाग आहेत ते अगदी शिल्पकलेत घडून अगदी त्या शिल्पपटावर आपल्याला सगळं रामायणाचं दर्शन त्या ठिकाणी होतं. 16 वर्षापूर्वी खरं तर माझं बालपण या माळशिरस गावामध्ये गेलं आणि माळशिरस गावामध्ये जी पांढऱ्या मातीचे ढिगारे जवळजवळ 12-20 फुटाचे असे ढिगारे ज्यावेळेस मी पाहायचो त्यात काहीतरी भांडी सापडायची जुना खजिना सापडायचा आणि पांढरी माती इतकी होती तर ह्या गावाचं जुनेपण ह्या भूमीमध्ये काहीतरी जुना इतिहास दडलेला असं माझ्या मनाला त्यावेळेस राहून वाटायचं. बालपणी त्या मनावर बिंबवलेल्या गोष्टी मी सहज बुलेश्वराशी आमचं लहानपणापासून जाणं येणं तिथलं मंदिराचा परिसर पाहणं तिथं त्या मूर्त्यांच्याकडं शोधत राहणं तो इतिहास शोधत राहणं ही एक मनातून एक उर्मी होती की काय नेमकं मंदिर आहे कुणी बांधलं. आणि त्याचाच खरं तर शोध घेत माझं मन बुलेश्वराचा ज्यावेळेस शोध घ्यायला लागलं त्यातून खरं तर यादवकालीन बुलेश्वर नावाचं पुस्तक 16 वर्षापूर्वी आकाराला आलं. आणि हे बुलेश्वर मंदिर ह्या बुलेश्वराचा हा इथला इतिहास हा सगळा मी खरं तर त्या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बुलेश्वरला लोक येत असतात. माळशिरस गावातून दर श्रावणी सोमवाराला पालखी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या कावडी बुलेश्वर यात्रेसाठी येत असतात. अगदी ते नयन मनोहर श्रावणातलं दृश्य पाहिल्यानंतर माणूस हरकून जातो. आणि इथलं सगळं वर्णन खरं तर बुलेश्वर म्हणजे यादवांच्या काळात देवगिरकर यादवांनी ते मंदिर बांधलं. त्यानंतरच्या काळात मोगलाई आली 350 वर्षाचा काळ मोगलाई नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आला. त्यानंतर पेशव्यांचा अगदी चिमाजी आप्पा सुद्धा बुलेश्वरला येऊन गेल्याचे उल्लेख त्यामध्ये आहेत. तो पत्रव्यवहार आहे. आणि जेणेकरून सत्याचा शोध घेत पुरावे शोधण्याच्यात शोधत काही बुलेश्वराचा उल्लेख होतो.
श्री क्षेत्र बुलेश्वर मंदिरावर जे माझं यादवकालीन बुलेश्वर नावाचं पुस्तक, पहिलं पुस्तक आलं, तर त्या पुस्तकामध्ये खरं तर बुलेश्वरचा इतिहास आहे. त्यातल्या शिल्पकलेच्या संदर्भात आपण त्याचा वेध घेतलेला आहे. बुलेश्वर इथला राजकीय कालखंड, ज्या कालखंडात मंदिर उभं राहिलं, त्यानंतरच्या काळामध्ये खरं तर जेजुरीचा खंडोबा ज्यावेळेस बाणायला भेटायला चंदनपूरला जायचे, त्यावेळेस ते बुलेश्वरला मुक्काम करायचे. नंतर ते मालेगाव चंदनपूरला जायचे. तर ते पायी प्रवास असायचा आणि तेही वर्णन त्या बुलेश्वरच्या इतिहासाने त्यामध्ये येतं. बुलेश्वर मंदिराच्या अनुषंगाने त्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी जुना कालखंड, आत्ताचा पेशवाईपर्यंत शिवाजी महाराजांचा काळ आणि मंदिर परिसरातले सगळं वर्णन त्या पुस्तकामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेअभावी आपण ठराविक मुद्द्यांची माहिती घेतली. ते साहित्यिक आहे, लेखक आहे आणि सगळ्यात महत्वाचं यादवकालीन पुस्तकाचे लेखक आहेत. त्याच्यामुळं एक लेखक जितकं सांगन तितका आपल्याला सहन होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण सेपरेट मुलाखत घेऊ. तुम्ही मला कमेंट करून सांगा की बुलेश्वर विषयी पूर्ण माहिती हवी आहे. आपण त्याच्यासाठी त्यांच्या पुस्तकाचे पण जाहिरात दाखवेल मी आणि त्यांच्याकडून पण माहिती घेण्याचा प्रयत्न करेन. तर आपण इथेच थांबतोय. तर धन्यवाद. माहिती चांगली सांगितल्याबद्दल सरांचं पण आभार. आणि माझी अपेक्षा पण नव्हती की सरांची माझी गाठ भेट होईल, कारण मला तिथं जरा शूटिंगला प्रॉब्लेम आला. त्याच्यानंतर मी खाली आलो आणि गेटवर पावती फाडतात त्या लोकांना विचारलं की असं असं आहे, मला माहिती पाहिजे. तर शोधल्याने देव पण सापडतो, अशातले म्हणीप्रमाणे सर मला आता देवाप्रमाणेच भेटल्यात, कारण संपूर्ण माहिती भेटली. मी 2-2.5 किलोमीटर मंदिरापासून खाली आलोय. त्यांचं काम चालू आहे इकडं फार्म हाऊसवर. तर तिथंच मी त्यांची मुलाखत घेतली. वेळेअभावी इथंच थांबतोय. तर धन्यवाद. ओके.